चालू त्यांना ती आपण झाला त्या गेल्या देवाला त्यांचं काही येणं व्हायचं नाही म्हणून आम्ही जाऊन आणायला जातो. तसंच आज रविवार आहे, बघू ते दुकान उघडे असते तर ठीक आहे. आता लगाया दो लग रहे ना हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मुमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. तर आज आहे रविवार. ननंदबाई आल्यात म्हणजे यायल्यात, आल्या नाहीत अजून. तर अगोदरच म्हणलं तयारी करून ठेवावी. झाडे आणायला गेलो. रविवार अख्खं विश्वास बसणार नाही. हैदराबाद म्हणतात तुम्ही ताई, हैदराबादमध्ये कसं काय नाही तर इतकं फिरलो त्या साडीसाठी. बापरे, माझा पूर्ण स्वयंपाकाचा टाइम त्याच्यातच गेला. पण भेटली शेवटी. कसं आहे, आपण पैसे किती बी दिले तर साडीची बराबरी नाही राहत, येत नाही ना ताई नो. त्याच्यामुळे ह्यांनी म्हणत होते की आता भेटलं नाही, खूप फिरलो, पैसेच देऊ. तर म्हणलं नाही, अजून एका ठिकाणी बघूत. म्हणलं चला, भेटले तर भेटले. आणि एवढं आंबे पण आणले मग रस करायला. आणि म्हणलं रस करावं, एवढ्याचा करते. आता पाण्यात टाकते. आणि पुरण वगैरे सगळं झाले, सकाळी चटकून घेतलंय, पुरण झालंय. भाज्याचं बी निघून ठेवले, असं कढीपत्ता भरपूर टाकलाय, ते पण झालेलं आहे. कणिक मळली जवळपास सगळं. आता आल्याच्या नंतर गरम गरम पोळ्या करता येतील म्हणलं. बाहेरून आले, आताच कसं झालंय अवतार बघा. आता हे कणिक मळली, या सगळं झालंय, लवकर आवरलं होतं. आणि तिकडं भात पण झालाय. आता दाखवते तुम्हाला मी. भात झालाय इकडं आता भजी करून घेते, पापड तळून घेते. आणि बाकीचं आता पोळ्या बी टाकून त्या आल्याच्या नंतर टाकते, कारण त्यांना गरम पोळ्या आवडतात. गरम पोळी रस करून घेते तोपर्यंत. तर दिदी बी आली आज सकाळी, पण ते काय मला शूट करणं झालं नाही ह्याच्या नादामध्ये. तर दिदीने बी काय आणलंय काय नाही तुमच्यासोबत सगळं शेअर करते ताई नो. केरळला जाऊन आली. केरळचं काय काय फेमस आहे सगळं आणलंय तिनं. थोडंच आणलंय. पहिल्यांदाच गेली ती फिराय, म्हणजे एकटी, तिला काय माहित नव्हतं. जे तिच्या सोबतच्या मैत्रिणीने घेतलं ते तिने घेतलंय. तर तिथलं काय आणलंय ते पण दाखवते. तर आता अगोदर स्वयंपाक करून घेते व्यवस्थित असा. आता रसाला पाण्यात आंबे टाकते, पाण्यामध्ये रस करून घेते अगोदर. नंतर पोळ्या गरमच टाकणार आहे तसं. आता म्हणलं 2 दिवस झाले आले. आता तिकडं आमच्या जाऊबाईकडे येतात. काल तिकडं होतं धुंदी जेवण. मला ये म्हणल्या होत्या, पण मला काही तिकडं नाही जाणं झालं, कारण आपली आजीचं खाली तिचं जरासं का आजारी बी होती. आणि ती नर्स सांभाळायला ठेवली, तर ती पण आता बदलणार आहेत. म्हणजे 2 महिन्याला त्यांचं ते रूल्स असते की 2 महिन्याला ती चेंजच करते. तर एकच नर्स ठेवत नाही. तर त्याच्यामुळे ती काल जाणार होती, काल नाही, आता आज गेली. तिनं दुसरी आली आज. तर मग ते जाताना थोडंसं थांबावं लागते ताईनं. त्याच्यामुळे मग काल काय मला आंटीकडे आमच्या जाऊबाईकडे जाणं झालं नाही. मग आता आज त्यांना या म्हणले, काय करतात काय मी, देवाला गेल्यात त्या दोघीजणी. तर आल्याच्या नंतर येते माझ्या तिकडे. तर चला, रस घेते अगोदर करून, नंतर पोळ्या टाकते ताईनं. तर चला, धोंड्याच्या महिन्यातला आजचा शेवटचा दिवस. आज आहे अमावस्या. तर आमच्या ननंदबाई आल्यात. आधी का वेळ म्हणजे त्यांना उशीर झाला यायला, शेवटला आल्यात आता. तर यायला गेलेत आणायला, देवाला गेल्या कुठं तरी. तर म्हणलं तोपर्यंत एक पोळी टाकली, आपलं देवाला नैवेद्य दाखवून घ्यावं म्हणून सगळं आता इथंच आणून ठेवलं. जायला इथंच बसतो जेवायला. आता हे भजी आहे म्हणलं तोपर्यंत देवाला निवेद्य दाखवते. धोंडे काही जास्त केले नाहीत, कारण कोणीच खात नाही बघा ताईनं. काम आपण ते सगळ्यांच्या लावचे एक केले तर सगळ्यांना एक खाऊन टाका म्हणणार आहे. गेल्या वेळेस केले, कोणच खाल्ले नाही, ते खात नाही कुणी सहसा गोड. त्याच्यामुळे मोजून 6-7च केलेत बघा ताईनं. तर आमटी लावते आता थोडीशी नैवेद्याला सकाळीच. तर देवाला गेल्या आता, सकाळीच गेलत्या, आल्यात आता तिकडं आंटीकडं. तर यायल्यात त्यांना म्हणलं या, ह्यांनी गेलीत ह्यांनी आणायला. म्हणलं आणा, तोपर्यंत जाऊन टाकते पोळ्या. आता बाकी सगळं करून घेतलं होतं. त्यांना पोळ्या सगळ्यांनाच आमच्यात गरम आवडतात ना. तर ही आहे आपली बघा कटाची आमटी. किती मस्त झाली, किती छान कटा आला, ह्याला बघू शकतात, खूप छान. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना आमटी आवडती बरं का. ह्याच्यामुळे जास्त केली की दुसऱ्या दिवशी पण जयला खूप आवडती आमटी. जयला आणि मला आणि पिल्लू, सोनूला आणि ह्यांना नाही आवडत.
तर चला आता नैवेद्य दाखवून घेते. तर हे आपला नैवेद्य दाखवून घेते. पाणी असतं इथंच ठेवलेलं. आंबे आणले सकाळी रसाला, पण म्हणलं अगोदर देवापाशी ठेवून घ्यावं. तिकडं स्वामी महाराजांपाशी एक ठेवला आणि इकडे देवापाशी एक ठेवला. देवाला ठेवल्याशिवाय काहीच खाऊ वाटत नाही बघा. ताई सवयच लागली. काही आणू घरी काही करू, बाहेरून आणू, आम्हाला सवय लागलेली. अगोदर देवाला ठेवायचं आणि नंतर खायचं. योगा ना ननंदबाई आल्या म्हणून अमावस्येचं पुरण बिघडलं, त्यांना बिघडलं, सगळंच झालं. साडी पण आणली, दाखवते तुम्हाला ताईनं. एक मिनिट इथंच आहे. अशी आणली साडी, छान सुंदर अशी काठपदरची साडी मस्त भेटली, मला पण आवडली. आणि अशी हलकी, त्यांना अशा हलक्याच साड्या आवडतात त्यांच्या नंदबाईला. जास्त अशा जड वगैरे साड्या घालत नाहीत त्यांनी, तर अशी हलकीच आहे. तर खूप छान, कलर पण आवडला मला. ब्लाऊज पीस आहे हे पदर आणि ब्लाऊज पीस पिंकच आहे वाटतं. हो हे या. तर अशी आहे साडी, खूप मस्त या. आता त्यांचा आणि आमचा मेळच लागणं गेला. त्या आल्यापासून देवाला गेल्या, फिरायला बाहेर, कारण येणं होत नाही ना सारखं सारखं त्याच्यामुळं. तर मग मी माझं आणून घेतलं. मग आता येईल आता आल्यास मग जवळ जवळ कसं म्हणले